कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए बाबा, बस झालं तुझं खोटं प्रेम। आतमध्ये आई होती म्हणून मी काय बोललो नाही। हो मग मी पण आईला त्रास होऊ नये म्हणून काही बोललो नाही, कळलं का? पण योग्य वेळ आली की मी पण तिला खरं काय ते सांगणार। मी आजच सांगितलं असतं, तसं पण मला सवय आहे तिचा मार आणि ओरडा खायचा। तुझ्या वागण्याचं तिला वाईट वाटलं असतं ना, म्हणून काय बोललो नाही। प्रीतम सर, तुम्ही लहान आहात का असं वागायला? जाऊ दे पारू, ज्यांना मुळात समज असते ना त्यांना समजवण्यात अर्थ असतो। ज्यांना समजण्याची इच्छाच नाहीये त्यांना समजून काय उपयोग आहे? पारू बघ, समजवण्याची आणि समजण्याची भाषा कोण करतंय ते? मुळात जी माणसं समजूतदार असतात ना, त्यांना त्यांची चूक सांगितल्यावर ते एक्सेप्ट करतात। हे आता तुझ्याकडनं शिकून घेऊ मी, हा? हीच वेळ आली। पारू याला सांग, मला पण याला हाऊस नाही शिकवायची। हो मग शिकवायची जर हाऊस नसेल तर अरे नाहीच शिकवायचंय, कशाला शिकवू मग? ही एकदम चूक। काय चाललंय तुमच्या दोघांचं? म्हणजे एकमेकांवर राग आहे ना तुमचा? मग असं आडून कशा पायी बोलताय? एकमेकांना बघून बोला ना। तुम्हाला काळजी वाटते एकमेकांची म्हणून देवयाईंसमोर खोटं बोललात ना तुम्ही? मला ऑफिसला जायचं। प्रीतम सर, आदित्य सर, देवा आता तूच काहीतरी मार्ग काढ। तर हे असं घडलं सगळं। इल्ल्या, या गोष्टींची जास्त काळजी नको करूस तू। आपल्या मुलांमध्ये सगळं आलबेले ना, मग झालं तर। म्हणजे आदित्य आणि प्रीतमनी असं दाखवलं की सगळं छान आहे, पण काहीतरी तणाव आहे दोघांमध्ये। सगळं नेहमी सारखं नक्कीच नव्हतं। आईल्या, प्राण्यांमध्ये एक नियम असतो, त्यांची पिल्लं चालण्याच्या जगात वावरण्याच्या लायकीची झाली की त्यांना मोकळ्या रानात सोडून देतात। आपण माणसंच आपल्या पिल्लांना जास्त जपत असतो। मग एका वयात त्यांना जे काही करायचं असतं ते करतात ते। मग काय पडतात, धडपडतात, जखमा होतात, पण त्यावेळेला त्यांना कळतं की आपल्या कुटुंबापासून तुटून राहणं किती कठीण आहे। नक्की काय म्हणायचंय तुला श्रीकांत? माझ्या बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की त्या दोघांमध्ये भांडण झाले ना, मग होऊ दे ना, एकमेकांपासून लांब राहिले की एकमेकांची किंमत कळेल। आणि बघ, आपल्या संस्कारांवरती माझा पूर्ण विश्वास आहे, ते दोघे विनाकारण नाही भांडणार। तू निश्चिंत राहा। हे बघ, तू असा धीर देतोस ना मला श्रीकांत, की मला अख्ख्या जगाशी लढण्याचं बळ येतं। बापरे, एवढं कौतुक पुरे। आता तुम्हाला सांग, आदित्यच्या साखरपुड्याच्या आमंत्रणाचं पुढं काय झालंय? अरे हो, ते तुला सांगायचंच राहिलं। मी 2 दिवसात पुण्यात जाऊन येणार आहे। पुण्याला? कोणाकडे? लक्ष्मीकडे? नाही, अरे मी लक्ष्मीकडे नाही जाणार आहे। तिला किती वेळा बोलवलंय मी, पण तिचं येणंच होत नाही। आत्ता आपल्या प्रीतमच्या लग्नासाठी सुद्धा इन्व्हिटेशन पाठवलं होतं, पण तरीही ती नाही आली। त्यामुळे यावेळेला मी पुण्यात जाणार आहे, बाकी सगळी आमंत्रणं करणार आहे, पण तिच्याकडे जाणार नाहीये। मग येईल रुसून। करेक्ट आहे तुझं, जाऊच नको त्याच्याकडे, नकोच देऊ आमंत्रण। श्रीनिवास पण बघ ना, माझी आठवण सुद्धा येत नाही त्याला, विसरून गेला तो। तू एक काम करत, त्या दोघांना आमंत्रण देऊच नकोस, नकोच बोलूस त्यांना। बाकीच्या सगळ्यांना दे, त्यांना आमंत्रण देऊ नकोस। पण श्रीकांत, मी एवढं पुण्यात जाणार आणि लक्ष्मीकडे नाही गेले तर तिला वाईट वाटेल ना रे। म्हणजे आदित्यचा साखरपुडा आहे आणि तिला इन्व्हाइट नाही केलं तर कसं दिसेल ते? तिचा जीव आहे आदित्यवर खूप। का असतोयस तू? माहितीये मला, हे गंमत करत होतो तुझी। तुम्ही वर्षानुवर्ष भेटणार आहेत ना, तरी तुमची मैत्री कमी होणार नाही हे सुद्धा माहितीये मला। जा त्यांच्याकडे, नक्की नक्की जाणार आहे। त्या निमित्ताने कितीतरी वर्षांनी लक्ष्मीला भेटता येईल। जा नक्की। प्रिया, अनुष्का, तू ये बस ना। प्रिया, ठीक आहेस ना तू? कसल्या विचारत होतीस? काय झालंय? काय काय झालं? कुठे काय नेमकं काय घडलंय हे माहिती आहे मला। दुखतंय?
प्रिया, मी लवकरच या घरची सून होणार आहे. आपल्या दोघींमध्ये एक ऑफिशियल नातं निर्माण होणार आहे. अगं, आपण एकमेकींच्या जावा होणार आहोत. मग आपण दोघींनीच एकमेकींची पाठ राखायला पाहिजे ना. हे बघ, मी आज तुझ्याशी मैत्रीण म्हणून बोलते, ठीक आहे? अगं, मला माहिती आहे आपण आपल्या पार्टनरला समजून घेणं किंवा त्याने आपल्याला समजून घेणं हे ना कधी कधी पॉसिबल नसते. याची गॅरंटी खूप कमी असते. आता मी तुला कसं समजू? तू माझंच एक्झाम्पल घे ना, म्हणजे माझं आणि आदित्यचं. आदित्य माझा होणारा नवरा आहे, तरीही मी त्याला अजून नीटसं ओळखू शकले नाहीये. म्हणजे पारू जेवढे ओळखते ना त्याला, त्याच्यात 10% पण मी त्याला ओळखत नाहीये. त्याला काय हवं काय नको, इनफॅक्ट घरातल्यांना काय हवं काय नको हे फक्त पारूलाच कळतं. नाही म्हणजे मला तरी नाही वाटत ग असं, पण मला वाटतं. आता तू प्रीतमचं एक्झाम्पल घे ना. प्रीतमच्या प्रत्येक टॉपिकमध्ये पारू त्याला सल्ला देते, तेही तू त्याच्या आयुष्यात असताना. नाही, ऑफकोर्स ते दोघं बेस्ट फ्रेंड्स आहेत, तरी अनुष्का नेमकं काय बोलायचंय तुला? मला काहीही म्हणायचं नाहीये प्रिया. तू फक्त लक्ष दे. या घरात तुझी जागा दुसरं कोणी घेत नाहीये ना. म्हणजे एवढंच की मला काळजी वाटते प्रिया तुझी. गोड बोलून चांगलं वागून पाठीत खंजीर खुपसणारी माणसं असतात. तू त्याची काळजी घे. आणि मी जे काही बोलले त्याचा विचार कर. अहो, आज जे काही घडलं ना, तर खरंच माझे काही चूक नव्हते. पहिल्यांदा असं झालं की मी जे बघितलं नाहीये ते मी वहिनीनं बघितलं म्हणून सांगितलं. म्हणजे आदित्य आणि प्रीतमचं भांडण झालंय हे मी माझ्या डोळ्यांनी नव्हतं बघितलं. अरे देवा, मग वहिनींना वरतून करून काय सांगितलंस तू? की ते भांडले, अगदी मारामारी झाली म्हणून? सॉरी, मला अनुष्काने जे सांगितलं तेच मी वहिनींना सांगितलं. म्हणजे माझं यावेळेला हे चुकलं की मी अनुष्काचं नाव नाही घेतलं तिकडे, कारण मला सगळं क्रेडिट घ्यायचं होतं. आणि तेच करताना मी परत एकदा तोंडावर पडले. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.